Good morning, students, and welcome to our online class. Today we will start practice set 40. In last video, we had completed problem number first. Today we will learn problem number second in 10th chapter banks and simple interest and practice set 40 problem number second. Now open your notebooks and books, write down the question and then learn how to solve the problem. So look at in your notebook. Have you done your question? तुम्ही तुमचा प्रश्न लिहिला? जर तुम्ही तुमचा प्रश्न लिहिला असेल तर आता मग प्रश्नाकडे पहा. Jethalal took a house loan of 2,50,000 rupees from a bank at 10 PCPA for 5 years. What is the yearly interest? Yearly interest. जे वर्षाचं सांगितलं हां. Yearly interest he must pay and the total amount he returns to the bank. आपल्याला एका वर्षाचं काढायचं आहे आणि आपल्याला वर्षाचं तरी काढायचंच आहे आणि टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक. लोन घेतलं, मग लोन घेतल्यानंतर तो बँकेला परत किती पैसे देईल हे पण पाहायचं आहे. प्रश्न समजला? जेठालालनं हाऊस लोनसाठी 2,50,000 रुपये घेतले आणि दशादशे 10 दराने 5 वर्षासाठी तर 1 वर्षाचं व्याज काढा आणि टोटल किती रक्कम त्याला द्यावी लागेल हे पण काढायचे. चला तर मग आता आपण याचं उत्तर शोधूया. तुम्ही सगळ्यांनी ताबडतोब हा प्रश्न लिहा, प्रश्न 5 वेळेस वाचा आणि नंतर गिवन इन्फॉर्मेशन लिहा. लिहा बरं मग गिवन इन्फॉर्मेशन. Students, have you write down the given information? Okay, look at to the board and in your answer also. बघा तुम्ही लिहिलेलं आणि मी लिहिलेलं हे सगळे तुम्ही चेक करून घ्या. पहिल्यांदा काय लिहायचं? गिवन इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर काय माहिती आपल्याला? प्रिन्सिपल 2,50,000 रुपीज. त्याच्यानंतर काय माहिती आपल्याला? नंबर ऑफ इयर्स म्हणजेच काय? टाईम किती आहे? 5 इयर्स. नंतर काय? रेट 10 PCPA दशादशे दर. नंतर आपल्याला काय काढायचं आहे? इंटरेस्ट. पण कसं काढायचं आहे? पर इयर. त्याच्यानंतर काय काढायचं आहे? टोटल अमाऊंट क्वेश्चन मार्क. आणि मग आपल्याला स्ट्रक्चर तर माहितीच आहे ते लिहायचं. मग काय? आय म्हणजेच काय? इंटरेस्ट इज इक्वल टू PRT डिवायडेड बाय 100. मग आता या सूत्राचा वापर करून तुम्हाला काढता येईल. काढा बरं मग. एका वर्षाचं सरळ व्याज किती येईल? मग P म्हणजे किती लिहावं लागेल आपल्याला? 2.5 लाख. त्याच्यानंतर R म्हणजे किती लिहावं लागेल आपल्याला? 10. आणि T म्हणजे किती लिहावं लागेल आपल्याला? 5 इयर्स. पण आपल्याला पर इयर विचारलंय इंटरेस्ट, म्हणून एका वर्षाचं किती येईल ते काढण्यासाठी इथं 1 लिहावं लागेल आणि डिवायडेड बाय 100. मग आता काटाकाटी करा. हे 0 कटलं, हे 0 कटलं, हे 0 कटलं, हे 0 कटलं. उरलं काय? खाली 1, इथं 1 आणि इथं 1च उरलेलं आहे. म्हणजे उत्तर आलं आपलं एकक दशक शतक 1000 10,000 25,000. म्हणजे आपल्याला इंटरेस्ट किती आला? 25,000 रुपीज. ओके, एवढं समजलं तुम्हाला सगळ्यांना? हॅव यू अंडरस्टूड? पक्क समजलं? पहा पुढं. So in this way, for 1 year interest is 25,000 rupees. So we can calculate 5 years interest also. So therefore 5 years interest is 25,000 into 5 is equal to 1,25,000 rupees. ओके, आपल्याला एका वर्षाचं व्याज आलं 25,000. मग 5 वर्षाचं व्याज किती येईल? 25,000 गुणिले 5 केलं 1,25,000 रुपये आलं. पण आपल्याला काय सांगितलं शेवटी की तो जेठालाल बँकेला किती रुपये देईल, म्हणून काय काढायचं आहे? टोटल अमाऊंट. आता बँकेचे पैसे घेतले ते द्यावे तर लागतील ना. नाव टोटल अमाऊंट, त्याचं काय स्ट्रक्चर? A इज इक्वल टू P प्लस I. मग काय? P काय आहे आपल्याकडं? 2,50,000 रुपीज आणि I काय आलेला आहे? हे 5 वर्षाचं व्याज किती आहे? 1,25,000. मग या दोघांचं ॲडिशन केलं, उत्तर आलं 3,75,000 रुपीज. सो द इयरली इंटरेस्ट इज 25,000 rupees and
Jethalal will return a total amount of 3,75,000 to the bank. Have you understand this question? So let's learn another question. Dear students, one more thing. This answer you should write in your notebook 5 times. तुम्हाला हे उत्तर समजलं असेल तर तुम्हाला किती वेळेस लिहायचं आहे? 5 वेळेस लिहायचं आहे. चला कामाला लागा. Look at the third question, students. Write down to in your notebook. What is third question? Srikant deposited 85,000 rupees for 2.5 years at 7 PCPA in a saving bank account. What is the total interest he receives at the end of the period? Here is asked only total interest he received at the end of the period. So let's read the question 5 times, students. चला हे प्रश्न आता तुम्ही वाचलात. आणखीन 3 वेळेस वाचा, 4 वेळेस वाचा, 5 वेळेस वाचा. प्रश्न काय सांगितलंय? श्रीकांतनं 85,000 रुपये 2.5 वर्षासाठी बँकेत भरले 7 दशे दराने, तर त्याला किती रुपये व्याज मिळेल शेवटी असं विचारलेलं आहे. फक्त व्याज विचारले. फार सोपा प्रश्न आहे. चला तर मग सोडूया. राईट डाऊन द गिवन इन्फॉर्मेशन. तुम्ही सगळ्यांनी आता गिवन इन्फॉर्मेशन माहिती लिहा. हॅव यू ट्राईड धिस क्वेश्चन्स आन्सर? तुम्ही प्रयत्न केलात या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी? ओके, लुक ॲट द आन्सर. पहा सगळ्यांचा नानी. प्रॅक्टिस सेट 40 आणि याच्यामधला क्वेश्चन नंबर 3 गिवन इन्फॉर्मेशन काय दिलेलं ते लिहायचं. फार सोपं आहे. प्रिन्सिपल किती दिलेलं होतं? 85,000 रुपये. टाईम, नंबर ऑफ इयर्स 2.5 इयर्स. आता 2.5 इयर्स म्हणजेच काय? हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. त्याला अपूर्णांकात कसं केलं? 2 न 2 ला गुणलं, 2 2 4 आणि हातचा 1 5 5/2 2/5 म्हणजे 5/2 इयर्स. हे समजलं. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट किती दिला आहे? 7 PCPA आणि इंटरेस्ट काढायचा आपल्याला फक्त. आणि मग फार सोपं आहे. स्ट्रक्चर लिहा. I = PRT / 100. मग P किती दिलं होतं? 85,000 इंटू R किती आहे? 5/2 हे लिहायचं. इंटू T किती आहे? हे त्याच्यानंतर हे टी जे होतं ते 5/2 आहे आणि R किती दिले आहे? 7. इथं 7 लिहायचं. बस दिलेल्या ह्याच्यात किमती भरल्या की मग हे 0 कटलं, हे 0 कटलं, खाली एकच उरलं. वर काय उरलं? 850 गुणिले 502 गुणिले 7. मग हे जशाल तसं लिहिलं. मग आता काय येईल? या छेदस्थानी 2 आहे, या 2 ना 850ला भागायचं. कसं येईल भागाकार? मग बघा बरं. मग काय? हे बघा, 2 1 2 आणि इथं काय? 2 चौक 8 आणि हा 5ला भागला, 2 2 4 1 उरला, 2 पंचे 10. किती उरलं मग ते? 425 इंटू 5 इंटू 7. मग आता ह्यांचा गुणाकार केला. 425ला 425, 5 गुणिले 7, 7 5 35. मग 425 आणि 35 यांचा गुणाकार. ह्या बघा, 425ला 5 न गुणलं 2125 आलं. त्याच्यानंतर 425ला 3 न गुणलं 1275 आलं आणि या दोघांची बेरीज करून 14,875 आलं. यांचा गुणाकार इथं लिहिला 14,875 रुपीज. सो हेन्स श्रीकांत विल रिसीव 40,875 रुपीज ॲट द एंड ऑफ द पिरियड. त्याला किती रुपये मिळतील मग? 14,875 रुपये बँकेतून मिळतील. हॅव यू अंडरस्टूड? हे प्रश्न पण समजला तुम्हाला? मग ह्या प्रश्नाचं उत्तर 5 वेळेस लिहा. डोंट हेजिटेट. तुम्ही अडखळू नका. व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर 1 वेळेस बघून लिहा, 4 वेळेस मनानं लिहा. लेट्स स्टार्ट. करा, लगेच सुरुवात करा. So let's start, students. Question number 4 in practice set 40. I am reading this question. You should write in your notebook. मी प्रश्न वाचतोय आणि तुम्ही हा प्रश्न वहीमध्ये लिहून घ्या. नंबर 4. At a certain rate of interest. आता इथं काय म्हणलं बघा पहिल्यांदाच. At a certain rate of interest. आता आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट माहीतच नाही, म्हणजे आर माहीतच नाही आपल्याला. The interest after 4 years on 5,000 rupees principal
इज 12,000 रुपीज. म्हणजे आपल्याला आता काय दिले बघा, 5,000 रुपये मुद्दल सांगितलं आहे, टाईम सांगितलं आहे 4 वर्ष आणि इंटरेस्ट सांगितलं आहे 1,200 रुपये. आता पुढं बघा, व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन द 15,000 रुपीज ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. मग आपल्याला काय म्हणलं आहे, त्याच दराने 15,000 रुपयाचं सरळ व्याज किती येईल हे विचारले. म्हणजे या प्रश्नात आपल्याला किती प्रश्न विचारलेत, एका प्रश्नात 2 प्रश्न. पहिल्यांदा काय काढायचं, रेट ऑफ इंटरेस्ट, आणि नंतर त्याच रेट ऑफ इंटरेस्टनं 1,500 रुपये मुद्दलाचं दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. चला पाहूया आपण. सुरुवात गिवन इन्फॉर्मेशन पासून करायची आहे, ते तर तुम्हाला येतच आहे. चला बघूया. हॅव यू राईट इट गिवन इन्फॉर्मेशन. तुम्ही गिवन इन्फॉर्मेशन लिहिलाच असताल. फार सोपा आहे. काय आहे, नंबर 3rd क्वेश्चन. आय थिंक वी हॅड स्टार्टेड नंबर 4th क्वेश्चन. नंबर 4th क्वेश्चन. अँड what is the given information? Principal is 5,000 rupees. Time of period 4 years. Interest is 12,000 rupees. Sorry, 1,200 rupees. बघा 3 पायऱ्या समजल्या. 1 2 3 4 4 पायऱ्या समजल्या. पुढं काय 5वी, रेट ऑफ इंटरेस्ट माहिती आहे का नाही, मग क्वेश्चन मार्क. नंतर काय लिहायचं आहे, सूत्र लिहायचं. इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. हे तर सूत्र माहीतच आहे ना, किती सोपं आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 पायऱ्या तर सोप्याच आहेत. 5वी 6वी नंतर 7वी पायरी काय. आता इथं आपल्याला विचारलं आहे काय, आर. मग आरचं सूत्र काढायचं आहे. मग रेट ऑफ इंटरेस्टचं सूत्र काय होतं आहे, हे आर जे आहे हे जर इकडं आलं तर हे आय तिकडं जाते. म्हणजे या आयचा आणि 100चा गुणाकार म्हणजे तिरकस गुणाकार होतो हे इकडं आल्यावर, आणि हे व्यस्त होतं आहे, अपसाईड डाऊन उलटं होतं आहे. म्हणजे काय, आर इज इक्वल टू आय इंटू 100 डिवायडेड बाय पी इंटू टी. आणि जर तुम्हाला आरच्या ऐवजी कधी कधी परीक्षेमध्ये जर समजा पी विचारलं तर पीचं सूत्र हे बघा असं, पी बरोबर आय इंटू 100 डिवायडेड बाय आर इंटू टी. समजलं. हेच जर तुम्हाला टी विचारलं तर काय येईल, वर कायम राहते बघा, सरळ व्याज गुणिले 100 हे वर फिक्स राहणार, खाली फक्त बदलते, पी इंटू टी. समजलं. तर आता हे तुमच्या माहितीसाठी आहे आणि हे प्रश्नातलं आहे. मग आता हे मुख्य सूत्र आणि हे उपसूत्र. समजलं. मग उपसूत्रामध्ये आपल्याला काय करायचं मुलांनो, आता किंमत भरायची. मग काय भरलं, आयच्या जागी लिहिलं 1,200 रुपये गुणिले 100 आणि तिथं पी होतं, मग पीच्या जागी लिहिलं काय आहे, पी आपलं 5,000 रुपीज, हे 5,000 लिहिलं गुणिले 4. 4 म्हणजेच काय, टाईम किती होता, 4 इयर्स. मग आता काटाकाटी करून उत्तर काढावं लागेल. मग कसं होईल बघा, हे 0 कटलं, हे 0 कटलं, हे 0 कटलं, हे 0 कटलं, एवढं समजलं. पुन्हा हे 0 कटलं, हे 0 कटलं. आता काय काटाकाटी होईल बघा, 4 1 4, 4 त्रिकुम 12, 0 आला 0, एवढं समजलं. पुन्हा काय काटाकाटी होईल, 5 1 5 आणि 5 सख 30, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आला, 6. रेट ऑफ इंटरेस्ट 6 आला. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलंय पुन्हा त्यांनी, की त्याच दराने हेच आर घ्यायचं आहे आणि मग रेट ऑफ इंटरेस्ट आला 6. मग आता आपल्याला नाऊ आवर प्रिन्सिपल इज 15,000 रुपीज. आपलं 15,000 रुपये मुद्दल आहे आता, आणि रेट ऑफ इंटरेस्ट तेच घ्यायचं आहे 6, आणि टाईम कालावधी तेच आहे 4. तर आपल्याला सरळ व्याज करायचं इंटरेस्ट. मग काय करावं लागेल, एकदम सोपं आहे, एका गणितात दुसरं गणित. हे 1 2 3 माहिती असेल तर सरळ व्याज काढताच येते. स्ट्रक्चर लिहिलं, स्ट्रक्चरमध्ये किंमत भरली, आणि काटाकाटी करून कसं उत्तर येईल बघा बरं. काय काय कटल, हे 0 कटलं, हे 0 कटलं, हे 0 कटलं, हे 0 कटलं. काय काय उरलं तिथं बघा, 150 रुपीज इंटू 6 इंटू 4, 6 चोक 24, 150 गुणिले 24. हा बघा 150 गुणिले 24 केला, 4 न गुणलं 600 आलं, पुन्हा 2 न गुणलं 300 आलं, आणि या दोघांचा गुणाकार 3600 आला. मग 3600 म्हणजेच काय, 3,600 म्हणजे 3,600 रुपीज हे काय आलं, इंटरेस्ट. सो देअरफॉर इंटरेस्ट इज 3,060 रुपीज ऑन 15,000 रुपीज. समजलं सगळ्यांना. मग आता हे प्रश्न फार सोपे आहेत बघा मुलांनो. लक्षात आलं ना. हे अगोदर तुम्ही करायचं आणि नंतर पाहायचं. नुसतं पाहून तुम्ही करायचं म्हणल्यावर चुकतंय बघा. आधी तुम्ही करा, चुकू द्या, आणि तुम्ही केल्यानंतर मग तपासून घ्या. समजलं.
चला बरं, मग आता आपले 4 गणितं झाले ना. 5वं गणित तुम्ही स्वतः करा आणि मग तपासून घ्या. आणि मग तपासून घेतल्यानंतर पुन्हा ते 4 वेळेस सोडवा. आधी 1 वेळेस सोडवायचं आणि काही चुकला असेल दुरुस्त करायचं आणि पुन्हा पाहून 4 वेळेस सोडवायचं. असं प्रत्येक गणित 5 वेळेस सोडवायलाच पाहिजे. चला करा मग. Students, now let's start question number 5th. I am reading this question. You should write on your notebook. तुम्ही आता हा प्रश्न वहीमध्ये लिहून घ्या. मी प्रश्न वाचतोय. What is the question number 5th? काय प्रश्न 5वा बघा. If Pankaj deposits 1,50,000 rupees in a bank at 10 PCPA for 2 years, what is the total amount he will get from the bank? अरे किती सोपा प्रश्न आहे. पंकजनं जर 1.5 लाख रुपये बँकेत दशादशी 10 दराने 2 वर्षासाठी जर ठेवले तर त्याला 10 वर्षानंतर किती रुपये मिळतील. मग आता 10 वर्षानंतर रुपये मिळतील म्हणजे नुसतं व्याज काढून चालेल का आपल्याला. आपल्याला इंटरेस्ट पण काढावं लागेल आणि टोटल अमाऊंट पण काढावं लागेल. चला आपण सोडूया. मग आता अट काय मुलांनो. आता या व्हिडिओला तुम्ही पॉज करा. अगोदर तुम्ही स्वतः हा प्रश्न सोडवा आणि त्याच्यानंतर पहा. ओके, करा पॉज. मग विद्यार्थी मित्रांनो, सोडवला ना तुम्ही प्रश्न. हां, मग तुम्ही अगोदर सोडवा आणि तुमच्या आलेल्या वहीतल्या पायऱ्या आणि फळ्यावरच्या पायऱ्या तपासून घ्या. बघा, प्रॅक्टिस सेट 40 मधला 5वा प्रश्न फार सोपा आहे. गिवन इन्फॉर्मेशन. किती सोपं आहे हे लिहायचं आणि प्रश्न नीट वाचून PTR हे लिहायचं. प्रिन्सिपल 1,50,000 रुपीज, टाईम 2 इयर्स, रेट ऑफ इंटरेस्ट 10 PCPA आणि इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. मग काय लिहिलं लगे, स्ट्रक्चर लिहिलं. मग I इज इक्वल टू PRT इंटू 100 आणि मग ह्याच्यात किमती भरल्या. 1,50,000 P आणि R किती आहे 10, T किती आहे 2. आणि मग आता काय करायचं, काटाकाटी. आणि काटाकाटी करून काय केलं तुम्ही, उत्तर काढलं. किती आलं उत्तर बघा बरं तुमचं उत्तर. हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला. उरलं काय 15,000 आणि 2. मग 15,000 आणि 2 किती होतात 30,000. 30,000 30,000 इज आवर इंटरेस्ट. मग आता इंटरेस्ट जर समजलं आपल्याला तर आपल्याला टोटल अमाऊंट काढायचे. देअरफॉर टोटल अमाऊंट इज A इज इक्वल टू P प्लस I, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग प्रिन्सिपल किती होतं 1,50,000 रुपीज. मग हे 1.5 लाख प्लस हे 30,000 म्हणजे 1,50,000 प्लस 30,000 इज इक्वल टू 1,80,000 रुपीज. सो देअरफॉर Pankaj will get total amount 1,80,000 rupees from the bank. समजलं. मग अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 40 हा कंप्लीट केलेला आहे. समजलं. तुम्ही प्रत्येक यामधलं प्रत्येक सोल्युशन जे आहे कमीत कमी 5 वेळेस लिहायला पाहिजे, तर तुम्हाला परीक्षेमध्ये 100% सोडवता येईल. ओके, तर मग आधी रफ वहीमध्ये प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन जे आहे ते 5 वेळेस करा आणि फेर वहीमध्ये 1-1 वेळेसच करा. समजलं. चला करा अभ्यास.